सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा हीट ट्रान्सफर आणि मास ट्रान्सफर हा युनिट आहे, तर त्या सब्जेक्ट मधले काही इंपॉर्टंट युनिट वाईज क्वेश्चन बघणार आहे जे एंड सेमिस्टर मध्ये आपल्याला विचारू शकता. ओके, तर पहिला आहे युनिट नंबर 3. तर युनिट नंबर 3 मध्ये युनिटचं नाव आहे कन्व्हेक्शन. तर त्या युनिट मध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे पण डिफरंट टाइप्स ऑफ डेफिनेशन आहे बाय युजिंग दॅट फॉर्म्युला, म्हणजे क्रिटिकल हीट फ्लक्स असेल, रेनॉल्ड्स नंबर, फ्रेडल नंबर, ग्रिचॉफ नंबर. ओके, असे जे नंबर्स आहेत ते नंबर डिफाइन करा असं रिपीटेडली विचारलं जातं 6 ते 8 मार्काला. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 नंबर दिले जातील आणि ते तुम्हाला नाही का एक्सप्लेन करावं लागतील. ओके, तर हा झाला एक क्वेश्चन. त्यानंतर ना फिल्म वाईज आणि ड्रॉप वाईज जे पण कंडेन्सेशन होतं तर ते कसं होतं त्याचा डिफरन्स हे रिपीटेडली विचारलं गेलं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर पूल बॉइलिंग फिनॉमिना जो आहे तो नीट स्केच डायग्राम काढून आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, तर त्यानंतर आहे हे जे काही न्यूमेरिकल मी दिलेले आहेत ते रिपीटेडली विचारलं गेलं आहे किंवा ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारणं. तर ट्राय करा हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. ओके, त्यातल्या त्यात मी जे थेरी क्वेश्चन दिलंय 3-4 थेरी क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये हे डेफिनेशन असतील, हीट ट्रान्सफर कोएफिशियंट असेल, ॲव्हरेज आणि लोकल, तर ते तुम्हाला नाही का करायचं आहे. हे आहे युनिट नंबर 3 मधला काही आयएमपी टॉपिक. ओके, तर त्यानंतर आहे युनिट नंबर 4 ज्याच्यामध्ये रेडिएशन रिलेटेड टॉपिक्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की एक्सप्लेन हे जे काही वेगळे लॉज आहेत, किर्चॉफ लॉ असतील, स्टीफन बोल्ट्झमॅन असेल, प्लँक्स असेल, वाइल्स असेल, सेफ फॅक्टर असेल, तर हे सुद्धा ज्याप्रमाणे मागच्या युनिटमध्ये नंबर्स फ्रेडल नंबर, फ्रॅडल नंबर असे जे नंबर विचारले जातात 6 ते 8 मार्काला, सेम या युनिटमध्ये हे लॉ विचारले जातात. यामध्ये तुम्हाला डेफिनेशन, फॉर्म्युला, एक्झाम्पल किंवा ऍप्लिकेशन दोन्ही युनिटमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिकल अनालॉजी काय आहे रेडिएशनच्या टर्म मध्ये ते तुम्हाला एक्सप्लेन करायला यायला पाहिजे. हे एक न्यूमेरिकल आहे, ते न्यूमेरिकलची तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर शेप फॅक्टर रिपीटेडली विचारलं जातं. शेप फॅक्टर म्हणजे काय, त्याचे 4 रूल्स काय आहेत किंवा मग 4 सायलेंट फीचर्स काय आहेत आणि ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करा हे सुद्धा विचारलं जातं. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ द रेडिएशन शील्ड हे सुद्धा विचारलं जातं की रेडिएशन शील्ड जे आहे त्याचं कन्सेप्ट काय ते तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, तर त्यानंतर हे सुद्धा एक न्यूमेरिकल आहे. हे 3-4 न्यूमेरिकल मी दिलेलं आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये ते अटेम्प्ट करता येईल. ओके, त्यानंतर आहे युनिट नंबर 5 दॅट इज द मास ट्रान्सफर. या युनिट मध्ये सुद्धा काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता फर्स्ट वन जो क्वेश्चन आहे तो खूप आयएमपी आहे, 100% येण्याचे चान्सेस आहेत, कारण की तुम्हाला खूप वेळा हे बघायला मिळेल आणि खूप आयएमपी टॉपिक आहे या युनिट मध्ये. ओके, तर या युनिट मध्ये जो काही फिक्स लॉ आहे जो मास डिफ्युजन साठी तो नाही का तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन केला आला पाहिजे. काही वेळा त्या 8 मार्काला, 6 मार्काला, 4 मार्काला विचारलं गेलंय, मोस्टली 8 मार्काला विचारलं. तर ट्राय करा खूप डिटेल मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही करायचं जेणेकरून पेपर मध्ये आल्यानंतर तुम्ही लिहून नाही का या युनिटचे मार्क तुम्हाला भेटतील. ओके, तर त्यानंतर हा न्यूमेरिकल आहे, या न्यूमेरिकलची तुम्ही प्रॅक्टिस करा. असेच न्यूमेरिकल रिपीटेडली विचारलेले आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज आहे, बाकी सोडवण्याची मेथड फॉर्म्युले 2-3 आहे. जर का मला पॉसिबल झालं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे मी न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ओके, त्यानंतर मोड्स ऑफ मास ट्रान्सफर, मास ट्रान्सफर कोणत्या मोडनी होतं तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं पाहिजे. 4 ते 6 मार्काला येऊ शकतो. त्यानंतर हा न्यूमेरिकल आहे, त्याची प्रॅक्टिस करा. ऍप्लिकेशन ऑफ द मास ट्रान्सफर, मास ट्रान्सफर कुठं कुठं युज होतो किंवा त्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे, इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा आपल्या डेली लाईफ मध्ये असेल, त्याचा यूज कुठं होतो ते तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, त्यानंतर हा सुद्धा एक न्यूमेरिकल आहे, रिपीटेडली विचारलं जातं, तर याची सुद्धा प्रॅक्टिस करा. ओके, त्यानंतर आहे युनिट नंबर 6 दॅट इज द हीट एक्सचेंजर वरती आहे किंवा इक्विपमेंट डिझाईन. ओके, तर ह्या युनिटमध्ये थेरॉटिकल क्वेश्चन आणि ॲज वेल एज न्यूमेरिकल खूप इम्पॉर्टंट आणि जास्त आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे LMTD. तर याच्यामध्ये पॅरलल आणि काउंटर फ्लो हे दोन्हीपैकी एक 100% डेरिव्हेशन येणार आहे 7 ते 8 मार्कला. याशिवाय क्वेश्चन पेपर बनतच नाही. ओके, तर ट्राय करा की हे 2 डेरिव्हेशन तुम्हाला करून जायचे आहे. यापैकी तुम्हाला 1-2 तरी अटेम्प्ट करता आलं पाहिजे. ह्या 2 डेरिव्हेशन मध्ये जास्त फोकस करा जेणेकरून पेपर मध्ये आल्यावर तुम्ही लिहून नाही का पास होऊ शकता. त्यानंतर आहे इव्हॅपरेटरचे डिटेल्स, म्हणजे त्याचं इव्हॅपरेटर म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन काय ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सेम एक्सचेंजर बद्दल आहे, एक्सचेंजर म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन काय ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, तर ऑलरेडी LMTD दॅट इज द लॉग मीन टेम्परेचर डिफरन्शिएशन आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं फॉर काउंटरसाठी आणि पॅरलल फ्लो साठी. तर ते 2 डेरिव्हेशन तुम्ही करा. त्यानंतर टेम्परेचर प्रोफाईल आणि फॉर एक्सचेंजर आणि कंडेन्सर साठी त्या प्रोफाईलची डायग्राम कशी आहे ते तुम्हाला नाही का सांगता आलं पाहिजे. त्यानंतर हे काही न्यूमेरिकल आहेत, ह्या न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करा.
जे नाही का रिपीटेडली विचारलं जातं आणि न्यूमेरिकल युनिट नंबर 5 आणि 6 चे कंपॅरेटिव्हली 3-4 पेक्षा इझी आहेत. तर ट्राय करा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. ओके, त्यानंतर ना आहे TEMA चे स्टँडर्ड्स काय आहे ते स्टँडर्ड तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. देन कंडेन्सर आणि हीट एक्सचेंजरचे प्रोफाईल आणि कॅल्क्युलेशन जे मी ऑलरेडी तुम्हाला इथे सांगितलंय त्याची डायग्राम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द टेम्परेचर रेडिएशन इफेक्ट, टेम्परेचर इफेक्ट, रेडिएशन इफेक्ट, हीट एक्सचेंजर आणि कंडेन्सर यावरती नाही का तुम्हाला थेरॉटिकल ॲज वेल एज न्यूमेरिकल विचारलं जातं. जे न्यूमेरिकल मी ऑलरेडी तुम्हाला दिले ते तुम्ही चांगले प्रिपेअर करा जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये येईल तुम्हाला. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे एक्झाम मध्ये विचारले जातात. तर युनिट नंबर 3 मध्ये जे थेरॉटिकल क्वेश्चन आणि काही न्यूमेरिकल दिले ते सॉल्व्ह करा. त्यानंतर आहे युनिट नंबर 4, त्यामध्ये मिनिमम क्वेश्चन आहेत. ट्राय करा की हे पहिल्यांदा तुम्ही अटेम्प्ट करायचं. त्यानंतर आहे युनिट नंबर 5 याच्यामध्ये सुद्धा आणि युनिट नंबर 6. युनिट नंबर 6 मध्ये डेरिव्हेशन न्यूमेरिकल भरपूर आहेत, ट्राय करा ते करायचं. ओके, त्यानुसार जर का एखादी व्हिडिओ एखाद्या जर का समजा तुम्हाला पॉईंट कव्हर करण्यामध्ये किंवा एखादा टॉपिक कव्हर करण्यामध्ये किंवा कोणत्या सब्जेक्टमध्ये जर का अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला DM करून सांगा. तर ट्राय करेन की त्या टॉपिक वरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा. ओके, सो थँक्यू.